आज आपल्या शेतामध्ये फसला आपले ट्रॅक्टर आणि जांभळीच्या झाडावर बसून खाल्ले खूप सारे जांभळ। रामराम मित्रांनो, कालच आपल्या ट्रॅक्टरमध्ये ऊसाचं बेणं वगैरे आणून ठेवलेलं होतं। ऊसाचं बेणं आपल्याला त्यांच्या शेतामध्ये नेऊन टाकायचं होतं। ते टाकत असतानाच काल रात्री पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे आपल्या ट्रॅक्टरचं एक टायर चांगलंच चिखलामध्ये फसून बसलं बघा। किती पण ट्रॅक्टर बाहेर काढायचा प्रयत्न केला पण ते काही निघलं नाही। नंतर आपल्या पिंटू मामाने त्याच्या खाली दगड वगैरे टाकले आणि नंतर थोड्याच प्रयत्नाने आपले ट्रॅक्टर सुखरूप बाहेर निघलं। त्या सर्वांना तर माहित आहे की चांगलं काम करत असताना असल्या घटना घडणं आपल्यासोबत खूपच सामान्य आहे म्हणून। चिखलामुळे आपल्या ट्रॅक्टरची अवस्था तर खूपच बिघडून गेलेली आहे बघा। नंतर म्हणलं आपल्या ट्रॅक्टर सोबत आपण थोडीशी स्टंटबाजी करावी। ट्रॅक्टर त्या मूड मध्ये नसल्यामुळे थोडं पण उचललं नाही। वगैरे टाकणं झाल्याच्या नंतर मी मस्त ट्रॅक्टर पळवत निघालो आपल्या घराकडे। नंतर आम्ही दोघ जण भाऊ मस्त निघालो बघा शेतामध्ये जांभळ खाण्यासाठी। शेतात जात असतानाच या विहिरीमध्ये दिसला आम्हाला एक मोठा धामीन साप, तो की खूप दिवसापासून आपल्या विहिरीमध्येच राहत आहे। पोहोचलो बघा आपल्या जांभळीच्या झाडावर आणि मस्त झाडावर चढून जांभळ खाण्याचा आनंद घेत होता। तर मित्रांनो, तुम्ही सगळे बघू शकतात की खूप सारे जांभळ लागलेले आहेत पण थोडे अजून पिकायचे बाकी आहेत। जे पिकलेले आहेत ते मस्त मी आणि माझा भाऊ झाडावर बसून खात होता। झाडावरचे जांभळ खाण्या झाल्याच्या नंतर आम्ही निघालात बघा दुसऱ्या झाडाकडे। त्या झाडावर खूपच जांभळ लागलेले आहेत आणि ते सर्व पिकलेले पण आहेत। झाडावरच बसून जांभळ खायला कोणाला आवडतं कमेंट करून मला नक्की सांगा। जांभळ खायला रिस्क पण खूप आहे बघा मित्रांनो, कारण खालीच मोठ्या लाईनची तार गेलेली आहे। तर मित्रांनो, तुमच्या सर्वांना दिसत असेल की जांभळ वगैरे किती छान प्रकारे आलेले आहेत ते, आणि असा आनंद फक्त शेतकऱ्याची मुलंच घेऊ शकतात। सगळं झाल्याच्या नंतर निघालात बघा घराकडे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।